नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजे मिथुन राशीच्या एप्रिल 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं ना तरी मंडळी, महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला जाणवतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत याच महिन्यातले दैनंदिन राशी भविष्य, शुभ दिवस आणि अशुभ दिवस. त्यामुळे आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याचा वेध घ्यायला मिळणार आहे. तसे शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, व्हिडिओच्या याच भागात आपण खाली विवाह, करिअर आणि या महिन्याचे शुभ मुहूर्त या विषयाच्या महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा दिलेली आहे. हे व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी पडतील, ते सुद्धा पाहायला विसरू नका. चला तर मग माहिती करून घेऊया आजच्या या भागामध्ये एप्रिल महिन्यासाठी आपल्या मिथुन राशीसाठी नक्की काय सांगतायत ग्रहमान. आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध याही महिन्यात कुंडलीच्या भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे 10 एप्रिल पर्यंत आणि त्यानंतर कुंडलीच्या लाभस्थानातून. त्यामुळे जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन्स, त्याचप्रमाणे सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता, ॲडव्हर्टिजमेंट्स, मध्यस्थ कुठल्याही कामाच्या संदर्भात, एजंट, विविध भाषांचा अभ्यास यामध्ये कार्यरत आहेत, त्यांना आपल्या कार्याच्या अनुषंगाने नोकरी किंवा व्यवसायात उत्तम यशप्राप्ती होताना दिसेल, शुभ परिणाम मिळताना दिसतील. तसेच आपल्या कुंडलीच्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह आहे शुक्र. हा शुक्र ग्रह सुद्धा महिन्याच्या सुरुवातीला लाभस्थानातून आर्थिक लाभ मिळवून द्यायला उत्तम अशी मदत करेल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ सुद्धा मिळवून देईल. तेव्हा अवश्य नवीन गुंतवणूक आणि जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग यावरती अवश्य लक्ष द्या. आर्थिक विषयातील योग्य निर्णय या काळात म्हणूनच आपण घेऊ शकता. तर महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण कुंडलीच्या 12व्या घरातून त्याच्या स्वतःच्या म्हणजे वृषभ राशीमधून होणार आहे, जे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी लाभाचं राहील, नवीन संधी मिळवून देणारं राहील आर्थिक बाबतीतलं. तेव्हा अवश्य अशा संधीवर लक्ष ठेवा. तर जी मंडळी कामाच्या निमित्ताने परदेशात जाऊ इच्छितात त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा योग्य असे यश मिळायला मदत मिळेल. विशेष करून हा ग्रहयोग आणि हा कालखंड विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी अनुकूल राहील, यशस्वी राहील. तेल, पेट्रोलियम पदार्थ, खाणकाम, पेट्रोकेमिकल्स, शेती, कला, लॉ, इंजिनिअरिंग, IT, तंत्रज्ञान अशा विषयामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना सुद्धा हा महिना शुभ परिणाम देणारा राहणार आहे आपल्या कार्याच्या आणि नोकरीच्या अनुषंगाने. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुध आणि शुक्र हे ग्रह अशुभ स्थितीमध्ये असतील किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू असेल, त्यांच्यासाठी यश मिळवण्यासाठी मात्र जरा जोरकस अधिकचे प्रयत्न, वाढीव प्रयत्न करावे लागतील व आर्थिक व्यवहार सुद्धा सांभाळून आणि काळजीपूर्वक करावे लागतील. त्याचप्रमाणे शनी आणि मंगळ ग्रहाचा शुभयोग जमीन जुमला, शेती, शेतजमीन यामध्ये खरेदी, विक्री किंवा गुंतवणूक करण्याची संधी या महिन्यात आपल्याला देणार आहे. त्यामुळे अवश्य लक्ष द्या. तर नवीन घराची खरेदी किंवा घराची रंगरंगोटी करण्याच्या विचारात असल्यास इंटेरियर, तर अवश्य आपला हा निर्णय अंमलामध्ये आणू शकता या महिन्यात. तसेच जुन्या घराच्या संदर्भात रखडलेल्या खरेदी विक्रीच्या कामात लक्ष घातल्यास या महिन्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. व्यापारी मंडळी नव्याने इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात पदार्पण करू शकतात किंवा असलेल्या कामाचा आवाका वाढवू शकतात. तसेच जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी केलेले प्रयत्न यश आणि लाभ दोन्ही मिळवून द्यायला तत्पर राहतील. विवाह, संतती, प्रेमसंबंध, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, परदेश गमन यासाठी हा महिना विशेष शुभ आहे. मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु आणि शनी ग्रह हे अशुभ स्थितीमध्ये आहेत किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे, अशा व्यक्तींची कामं मात्र थोडी रखडून पुढे सरकताना दिसतील. आरोग्याचा विचार करता दुसरा पंधरवडा काळजी घ्यायला सांगत आहे. काही जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती लक्ष ठेवा. योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी याला प्रचंड महत्त्व द्या.
मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहजरित्या आपणही मार्गदर्शन आपल्या घरबसल्या घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. मंडळी, या महिन्यामध्ये शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता आपल्या राशीला इंजिनिअरिंग, IT, पॉवर, फायनान्स, फार्मा, FMCG, केमिकल, बँकिंग, लॉजिस्टिक, इन्फ्रा, ऑइल, स्टील आणि इलेक्ट्रिसिटी हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना लाभाचा राहणार आहे. तसेच ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहील, शुभ राहील. तेव्हा अवश्य योग्य अभ्यास करून पदार्पण करू शकता. तर मंडळी, ही होती या एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचं ते दैनंदिन राशीफळाविषयी. या महिन्यातील त्यामुळे शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात 1-2 एप्रिल घरगुती मुद्द्यांवर थोडी चिंता वाढवणारी राहील. त्यामुळे थोडी काळजी घ्या घरगुती गोष्टींमध्ये. परंतु घराच्या संदर्भातील महत्त्वाची कामं जी आहे ती मार्गी लागायला मदत होईल. घरासंबंधात वस्तूंची काही खरेदी करायची असतील तर हे दिवस शुभ आहे. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीचा विचार या दिवसात अवश्य करू शकता. पुढचे 3 दिवस 3, 4, 5 एप्रिल विद्यार्थी, नोकरदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ राहतील. नोकरीसाठीचे इंटरव्ह्यूज चांगले जातील. त्यामुळे काही महत्त्वाच्या व्यवहारात आर्थिक लाभाची गणितं जुळून यायला खूप सुंदर अशी मदत मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना अनुकूल वातावरणाचा लाभही मिळेल आणि त्याचा अनुभव सुंदर राहील. पुढचे 2 दिवस 6-7 एप्रिल थोडं आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. कामातली दगदग आणि धावपळ कमी केलेली उत्तम राहील. गुप्त शत्रू आणि आपले विरोधक यांच्यावर जरा लक्ष द्यायचं आहे, सावध राहायचं आहे. शेजारी आणि हाताखाली काम करणारी मंडळी यांच्याशी आपले संबंध बिघडणार नाही यासाठी थोडी जास्त काळजी घ्या. 8, 9, 10 एप्रिल महत्त्वाच्या कामासाठी शुभ दिवस राहतील. लग्न कार्य, कोर्ट कचेरी, व्यावसायिक निर्णय, महत्त्वाच्या लोकांशी गाठीभेटी, चर्चा यासाठी हे दिवस निवडू शकता. महत्त्वाच्या कागदपत्रांवरती सह्या करण्यासाठी, कागदपत्रांची कामं पूर्ण करून घेण्यासाठी, नवीन लोकांच्या संदर्भात ओळखी आणि संवाद वाढवण्यासाठी हे दिवस फार सुंदर राहतील. 11-12 एप्रिल थोडं वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा. खर्च आणि आर्थिक व्यवहार सांभाळून करायचे आहेत, नाहीतर थोडं जास्त नुकसान या काळात होण्याची शक्यता वाढेल. 13 ते 18 एप्रिल हे पुढचे 6 दिवस पुन्हा एकदा नव्या उत्साहात कार्याला सामोरं जाण्याकरता अतिशय उत्तम दिवस. आपल्या करत असलेल्या कार्याला भाग्याची साथ सुद्धा या काळात उत्तम राहील. कुटुंबातील वडीलधारी मंडळी तर कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार यांची मदत, मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य पुढे सरकू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी, नवीन गुंतवणूक करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. धार्मिक कार्य, यात्रा यासाठी अवश्य प्लॅनिंग करू शकता. 19-20 एप्रिल हे पुढचे 2 दिवस आपलं आरोग्य, गुंतवणूक, आर्थिक खर्च यावर लक्ष ठेवायला महत्त्वाचे राहतील. कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास मात्र अवश्य करू शकता. 21 ते 27 एप्रिल हे पुढचे 7 दिवस उत्तम लाभाचे, आनंदी वातावरणाचे दिवस अनुभवायला मिळतील. स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती अवश्य काम करा. समाजातील आणि कामाच्या ठिकाणी असलेली पतप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस राहतील. तर महिन्याचे शेवटचे 3 दिवस 28, 29, 30 एप्रिल घरासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी, विक्री, काही निर्णय घ्यायचे असतील तर हे दिवस शुभ आणि अनुकूल राहतील. तर मंडळी, ही होती ह्या एप्रिल महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची संपूर्ण माहिती. आता आपण माहिती करून घेऊया या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय. मंडळी, या महिन्यामध्ये आपल्याला माता महालक्ष्मीची उपासना अधिक प्रमाणामध्ये वाढवायची आहे. यासाठी आपल्याला रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ, तर या महिन्यातली येणारी अष्टमी, शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी महालक्ष्मी अष्टकाचे 16 पाठ आवर्जून करा. तर मंडळी, ही होती आपल्या मिथुन राशीची एप्रिल महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा विषय शेअर करा आणि आवडला असेल तर लाईकसुद्धा करा.
म्हणजे आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी कार्यालयाच्या संपर्क नंबरवर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेलं अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. मंडळी, हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणीही याचं वाचन आणि पारायण करू शकतात. त्याचप्रमाणे अष्टोत्तर शतनामावली, विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक ₹151 फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र जे पितळेचं आहे, आतमध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. याचीही माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. तर मंडळी, असा हा एप्रिल महिना आपल्या मिथुन राशीला आनंदाचा, सुखसमृद्धीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या कर्क राशीच्या विषयी माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत कळावे लोभय असावा. धन्यवाद.